22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीरच्या फलगाम, जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून फेमस आहे, तिथे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची बायको हिमांशी नरवाल हे त्यांच्या हनीमूनसाठी येतात। 16 एप्रिल 2025 ला मसूर येथे त्यांची डेस्टिनेशन वेडिंग पार पडते। फलगामच्या व्हॅलीमध्ये फिरत असताना काही टेररिस्ट तेथे येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात। त्यांना त्यांचा धर्म विचारतात, मुस्लिम आहे की नाही याची खात्रीजमा करतात आणि त्यांच्या बायकोसमोर त्यांना गोळी मारतात। हिमांशीच्या लग्नाची मेहंदी पण उतरली नसेल तोच तिच्या डोळ्यासमोर तिचा नवरा मरण पावतो। बघता बघता पहलगाममध्ये टेररिस्ट 28 जणांवरती गोळीबार करतात, त्यामध्येच 20 जण जखमी आहेत आणि ते आत्ताही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। ही कहाणी आहे पहलगामच्या टेरर अटॅकची। हा अटॅक दुपारी 2:30च्या सुमारास झाला। भोवतालच्या जंगलामधून हे आतंकवादी M4 कॅबिनेट आणि AK-47 घेऊन आले आणि तेथील पर्यटकांवरती त्यांनी अंधाधुंद फायरिंग करण्यास सुरुवात केली। ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ते पहिल्यांदा त्यांचा धर्म विचारत होते। त्यांची पॅन्ट काढून ते मुस्लिम आहेत की नाही हे चेक सुद्धा करत होते। ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांना जागीच शूट करत होते। यातच लोकल काश्मीरी मुस्लिम सय्यद आदिल हुसेन हा मदतीला धावून आला, पण त्या टेररिस्टनी त्याला पण गोळी मारली। हे टेररिस्ट स्वतःच्या बॉडीवरती कॅमेरा लावून आले होते आणि हे सर्व ते रेकॉर्ड पण करत होते। TRF म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली। TRF ही एक पाकिस्तान बेस्ड लष्कर-ए-तोयबाची एक ब्रँच आहे। सैफुल्ला कसूरी जो की लेफ्टनंट कमांडर आहे, हा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। सिक्युरिटी एजन्सीजने आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलहा या 3 जणांचे स्केचेस रिलीज केले। हे 3 जण पौंच रिजनमध्ये झालेल्या अटॅकमध्ये सुद्धा शामिल होते। हा हल्ला जवळपास 25 ते 30 मिनिट चालला। यामध्ये टेररिस्टनी 70 राऊंड फायर केले। बघता बघता मिनी स्वित्झर्लंडचं स्मशानात रूपांतर झालं। या हल्ल्यामध्ये 28 जण मृत्युमुखी पडले तर 20 जण हे जखमी झाले। त्यांना लोकल मेंबर्सनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्याच्यावरती उपचार सुरुवात केली। इंडियन सिक्युरिटीजने लार्ज स्केलमध्ये त्यांचे जवान तैनात केले, पण पीरपिंजलच्या डोंगरामध्ये ही आतंकवादी नाहीशी झाली। 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवण्यात आले, त्यामुळे जम्मू अँड काश्मीरचा स्पेशल राज्याचा दर्जाही काढून टाकण्यात आला होता। ह्या कारणावरूनच हा हल्ला झाला असे सांगण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची कडक शब्दामध्ये निंदा केली। त्यांनी त्यांची फॉरेन ट्रिप कॅन्सल करून या घटनेचा आढावा घेतला। पाकिस्तानची असलेला इंदुज वॉटर ट्रीटी कॅन्सल केली, पाकिस्तानला लागून असलेले बॉर्डर बंद केले आणि पाकिस्तानी सिटिझन्सचा व्हिसा कॅन्सल करण्यात आला। या हल्ल्याचा निषेध फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये करण्यात आला। UN सेक्रेटरी अँटोनी गुटेरस यांनी या हल्ल्याची प्रचंड शब्दामध्ये निंदा केली। 370 कलम हटवल्यानंतर हा तिसरा मेजर अटॅक मानला जातो। हे अटॅक कधी बंद होतील माहीत नाही, पण सरकारला याकडे जातीने लक्ष देणे गरजेचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।